गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात आजपासून कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात। पोलीस पथक जंगलात रवाना। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सतर्क। पुण्यातील आंबेगावमधील वळती गावात शेतकऱ्याचं मोठं नुकसान। कांदा पिकावर तणनाशक फवारल्यानं पूर्ण पीक जळलं। शेतकऱ्यावर आर्थिक संकट। जळगावच्या पारोळ्यात बैलगाडा शर्यतींचं आयोजन। 125 बैलगाडा मालकांचा सहभाग। शेंदुर्णीतल्या बैलगाडा मालकांना पटकावलं 41,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक। जळगावच्या चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक। प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी। सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे। भ्रष्टाचार निवारण समितीची मागणी। सांगली बस स्थानकासमोर मोबाईल दुकानदाराची हत्या। पोलिसांकडून 3 आरोपींना अटक। अन्य एका हल्लेखोराचा शोध सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न। मुरुमोक्षामुळे शेतीचं नुकसान झाल्याची तक्रार। तहसीलदार घेत नसल्यानं टोकाचा निर्णय। पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। नांदेड जिल्ह्यात अंतिम टप्प्यातील कापसावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव। शेतकरी हैराण।